नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धेपरीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत B.C. दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते. 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना आ.कृ. वाघमारे यांनी केली. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी बराकपूर ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. पुणे सार्वजनिक सभा टिंबटिंबचा पुनर्गठित अवतार होता. पुणे सार्वजनिक सभा पुणा सभाचा पुनर्गठित अवतार होता. खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली? गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली. 1933 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कोठे ठेवला? 1933 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम वर्धा येथे ठेवला. चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली होती. संमती वयाच्या बिलास खालीलपैकी कोणी विरोध केला? संमती वयाच्या बिलास लोकमान्य टिळक यांनी विरोध केला. आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे पेट्टी मशाल हे बोधचिन्ह होते. तात्या टोपे यांना कोठे फाशी देण्यात आली होती? तात्या टोपे यांना शिवपुरी येथे फाशी देण्यात आली होती. हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारताचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा सय्यद अहमद खां यांनी दिली होती. केसर-ए-हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? केसर-ए-हिंद ही पदवी न्यायमूर्ती रानडे यांना नव्हती. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले. रौलट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1919 या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? विळाशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला. साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रतिसरकार स्वतंत्र भारत हे पाक्षिक प्रकाशित करीत असे. कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? 1911 या वर्षी स्थलांतरित झाली. ब्राह्मणेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? ब्राह्मणेतर पुरोहित शाळा शाहू महाराज या समाजसुधारकाने सुरू केली. टिंबटिंब या संताने आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. संत गाडगेबाबा या संताने आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभाग कोणाचा होता? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभाग बाबासाहेब आंबेडकरांचा होता. महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण होते? महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक गो. ग. आगरकर हे नव्हते.
कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात राजश्री शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. गोपाल गणेश आगरकरांच्या विचारसरणीला काय म्हणतात? गोपाल गणेश आगरकरांच्या विचारसरणीला आज्ञेयवाद असे म्हणतात. राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे सयाजीराव गायकवाड यांचे ब्रीदवाक्य आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा कोणाचा ग्रंथ आहे? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ आहे. इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लंड स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत लोकहितवादी यांचा पुढाकार नव्हता. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? साने गुरुजी यांनी सत्याग्रह आंदोलन केले. रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते साताऱ्याचे छत्रपती यांची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते. रोम माशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? रोम माशांची वस्ती महाराष्ट्र प्रांतात आढळते. वर्धमान महावीरांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीरांचा मृत्यू पावापुरी येथे झाला. प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र सुबोध पत्रिका हे होते. जनगण मन या राष्ट्रगीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? 24 जानेवारी 1950 रोजी जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली. भारतातील टिंबटिंब हे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. भारतातील पटना हे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते? दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? 1917 मध्ये मंजूर केला. मित्रांनो, चॅनल आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.